दिनांक 31/1/2026 रोजी अ, रात्री 10च्या सुमारास आपल्याला माहिती मिळाली की एका मुलीची बॅग ही टायगर पॉइंट येथे टपरीच्या मागे मिळून आलेली आहे. संशयास्पद मिळून आलेली आहे. सदर बाबत तिच्या पालकांनी पोलीस स्टेशनला येऊन तक्रार दिली असता आपण तिची मिसिंग कंप्लेंट दाखल केली होती. सदर मिसिंग मुलीचे नाव हे श्रेया नरेंद्रपती, वय 20 वर्ष, राहणार सीबीडी बेलापूर, नवी मुंबई. त्याप्रमाणे माननीय पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण यांच्या आदेशाप्रमाणे लोणावळा ग्रामीण तसेच लोणावळा शहर पोलीस स्टेशनच्या संयुक्त पथकाने तिचा टायगर पॉइंट येथे शोध घेतला. तसेच त्या ठिकाणी FSL पुणे तसेच श्वान पथक LCBचे दुर्गा हिच्या मदतीने आपण तिचा शोध घेतला असता तर दुर्गा श्वानाने तिचे उपलब्ध कपड्यांच्या वासावरनं तिचा मागावा काढला असता तर तिने एका दरीकडे तिने आपल्याला मार्ग दाखवला. त्याप्रमाणे लोणावळा येथील शिवदुर्ग टीम यांच्या मदतीने आपण ड्रोनच्या सहाय्याने तिचा दरीमध्ये शोध घेतला. तर दरीमध्ये आपल्याला ती जखमी अवस्थेत मिळून आली. आपण शिवदुर्ग टीमच्या व पोलिसांच्या मदतीने तिला वर वर घेऊन तिला हॉस्पिटलाइज केले असता ती दाखलपूर्व मयत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. ती CBD बिलापूर याच्या राहत्या घरी तिच्या आईवडिलांना सांगून सोलो ट्रिपकरिता लोणावळा येथे आली होती. आम्ही माहिती घेतली असता तिच्यासोबत इतर कोणीही नव्हते. सुमार 31/1/2026 रोजी दुपारी 1:45च्या सुमारास ती डुकनोज येथे असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर तिचा फोन स्विच ऑफ येत होता आणि तिची बॅग आपल्याला टायगर पॉइंट येथे मिळालेली आहे. अद्यापर्यंत असं काही तपासामध्ये निष्पन्न झालेलं नाही आहे. परंतु ती बिट्स पिलानी डोंबिवली या ठिकाणी 3rd इयरला लॉचे शिक्षण घेत होती. ट्रेकर्स एकटे लोणावळा परिसरात येतात मोठ्या प्रमाणात. नक्की त्यांनी काय काळजी घेतली पाहिजे? कुठली चूक त्यांच्याकडनं झाली नाही पाहिजे, काय सांगा? आपण बघितलं तर लोणावळा या ठिकाणी जास्त करून यंग जनरेशन ही फिरण्यासाठी येत असते. तर ज्यावेळेस ते फिरायला येत असतील त्यावेळेस त्यांनी आपल्या पालकांना आपण कुठे जाणार आहोत, कुणासोबत जाणार आहोत, कोणत्या गाडीने जाणार आहोत व कुठे स्टे करणार आहोत याची पूर्ण माहिती त्यांनी आपल्या परिवाराला दिलेली पाहिजे. तसेच लोणावळा या ठिकाणी आल्यानंतर त्यांना कोणतीही अडचण आली तर त्यांनी 112ला कॉल करून पोलिसांना त्याची माहिती दिली पाहिजे. सर आपलं नाव? माझं नाव PSI सागर आरगडे, लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशन.